चला आज आपण बनवूया मस्त अशी गवारची भाजी। हे बघा मी गवार घेतली आहे, त्याला कापून धुवून स्वच्छ इथं ठेवून घेतली। आता ह्याच्यात लागणारे मसाले बघा, हे बघा शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि खोबरं आणि हे मोहरी, जिरी, हळद, मीठ आणि हे लागणारं तेल। हे बघा अशी कढई ना मी गरम करत ठेवली, त्याच्यात आपण थोडंसं तेल घालून घेऊया का तर आपल्याला गवार भाजून घ्यायची म्हणून त्याच्यात गवार घालून घ्यायची। गवार आधी मस्त भाजून घेऊया आपण, त्याला 2-3 मिनिटं लागतील भाजायला। हे बघा गवार चांगली अशी थोडीशी लालसर होऊ देऊ आपण ह्याला, थोडीशी भाजून घेऊ आणखी। हे बघा गवार अशी मस्त लालसर झाली, मी 5 मिनिटं चांगली अशी मस्त तेलात भाजून घेतली। आता ह्याला आपण काढून घेऊया। हे बघा आता ते काढून घेतले मी गवार, आता त्याच्यात थोडंसं तेल घालूया आपण। हे बघा आता ह्याच्यात आपण लसूण आणि हे खोबरं घालून घेऊया, हे भाजून घ्यायचे आपल्याला आणि शेंगदाणे पण घालायचे, हे मस्त लाल होऊ द्यायचे आपल्याला। हे बघा हे शेंगदाणे, खोबरं आणि लसूण चांगलं लाल झाले, आता ह्याला मी काढून घेते। हे बघा आता ही कढई, थोडंसं तेल घालू आपण आता भाजीसाठी। आता त्याच्यात घालूया आपण हे जिरे, जिरे चांगले तडतडू द्या। त्याच्यात घालूया आपण ही मोहरी, त्याच्यात घालूया आपण हे कढीपत्ता, त्याच्यात घालूया आपण हा कांदा। हे बघा आता पण हे बघा कांदा चांगला लालसर होऊन घेऊया आपण। आता ह्याला चांगला गोल्डन झाला पाहिजे हा, तोपर्यंत हे वाटण आपण वाटून घेऊया, खोबरं, लसूण आणि शेंगदाणे। हे बघा कांदा चांगला असा लालसर झालाय, त्याच्यात आपण घालून घेऊया टोमॅटो। एक मोठं टोमॅटो घेतलं होतं, कांदे 2 घेतले होते बारीक बारीक। ह्याला चांगलं आपण मऊ होऊ देऊया टोमॅटो। हे बघा टोमॅटो पण चांगला असं लालसर व्हायला लागला। आता मीच मुद्दा मोठा मोठा कापलाय हा, कारण खाताना जरा चांगला म्हणजे दाताखाला आलं पाहिजे हा, थोडासा आंबटपणा म्हणून। तर हे झाले, हे बघा हे झाले। आता आपण ह्यात मसाला घालून घेऊया। हे सगळं एकजीव करून घेऊया आपण। हे बघा हे मसाला सगळं एकजीव व्हायला लागला। आता ह्याच्यात घालूया आपण हळद आणि हे काळा मसाला, पूर्ण असं मिक्स करून घेऊया आपण ह्याला। आता हे बघा हे मसाला पूर्ण असं एकजीव झालाय, त्याला 2 मिनिटं चांगला हलवून घेऊ आपण असं। हे बघा ह्याच्यात आपण आता हे गवार घालून घेऊ, ही पूर्ण अशी सगळीच घालून घेऊ। हे बघा ह्याला सगळं एकत्र करून घेऊ आपण, मिक्स असं पूर्ण असं। हे एकजीव झालंय, त्याच्यात आता आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊया। हे बघा इथं उकळत ठेवूया, ह्याच्यात घालूया आपण हे मीठ चवीनुसार। आता ह्याला शिजायला 10 मिनिटं तर लागतील।
हे बघा भाजी झाली का बघू आता आपण. आणखीन 5 मिनिटं लागतील, तर हलवून घेऊया ह्याला आपण चांगलीच. चला आपण एकदा बघून घेऊया भाजी झाली का नाही. ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे. त्याच्यात आपण आता ही कोथिंबीर घालून घेऊया अशी. मग आपली भाजी झाली आहे तयार.